दंडोत प्रणाम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवे महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कवी गुरुला ब्रह्माची उपमा देतो, गुरुर्ब्रह्मा। गुरुला विष्णूची उपमा देतो, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू। गुरुला महादेवाची उपमा देतो। अहो त्याचं एवढ्यानं पोट भरत नाही, तो म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म। परब्रह्म परमेश्वराची त्याला उपमा देतो आणि त्याला वंदन तस्मै श्री गुरुविंना आणि गुरुला वंदन करतो। माय बाबा, गुरुचे जीवनामध्ये अनन्य महत्त्व आहे, अनन्य साधारण महत्त्व आहे गुरुला। पहिला जीवनामध्ये माणसाचा पहिला गुरु आई असते आणि ती आई ज्याची चांगली श्रेष्ठ, तो माणूस श्रेष्ठ बनतो। आमच्या शिवाजीराजाची आई जिजाबाई, जिजाबाईमुळंच तर शिवाजीराजे एवढे मोठे झाले। मदलशेमुळंच तर मदलशेचे 7 पुत्र दत्तात्रय महाराजांच्या मार्गाला लागले। एवढं महत्त्व आईचं आहे। तर एकदा काय झालं, गावात नाच गाणे आले, नाच गाणेवाले लोक आले आणि शिवाजीराजे पोराच्या नाचानं ते नाच गाणे पाहायला गेले। आता 1-2 रोज समजलं नाही जिजाऊला, पण समजलं आणि जेव्हा रात्री जाग्याच राहिल्या आणि ज्यावेळेस शिवाजीराजे आले रात्री 12 वाजता, ते बोलवलं, राजे इकडे या। राजे आले, म्हणे कुठे गेले ते? म्हणे मी नाच गाणे पाहायला गेलतो। आणि ते म्हणल्या ठीक आहे म्हणे, चांगली गोष्ट आहे, तर उद्या काय कर म्हणे, मीच उद्या घुंगरं बांधून उभे राहते आणि तो ऐक। काय बोलणार शिवाजीराजे? अहो पण हे जे संस्कार आहेत त्या गुरुने दिलेले, आईनं दिलेले हे संस्कार आहेत, ते शिवाजीराजाला पुढं कामी आले आणि त्या एका सरदाराची सून शिवाजीराजा पुढं उभं केली आणून। शिवाजीराजे म्हणले, अशीच आमची आई असती, सुंदर रूपवती, तर आम्हीही सुंदर झालो असतो, ओधले श्री छत्रपती। इतकं महत्त्व गुरुचं आहे। गुरुमुळंच शिवाजीराजे मोठे झाले, आईमुळं शिवाजीराजे मोठे झाले। असे तर असं गुरुला जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे। तर म्हणून गुरु की जे जानी के पाणी पिजे छानी, विनया उचारे गुरु की येतो पडे चौऱ्याचे खाणी। नुसते कानफुके गुरु कामाचे नाही। तर जो गुरु शिष्याचा अभिमान आहे, शिष्याला वारंवार शिष्याकडे जातो, शिष्य काय करतो, शिष्याला चांगलं बोलत नाही, तो वाईट बोलतो शिष्याला, तोच खरा गुरु। जो चांगलं बोलतो त्याला, आणि त्या गुरु शिष्याचे कितीही अपराध असले तरी त्याला काही म्हणत नाही, पण तोच गुरु खरा की जो शिष्याचं चुकलं असताना शिष्याचे कान धरतो आणि शिष्याचं भलं त्याच्या मनात आहे। आमच्या शुक्राचार्य दैत्याचे गुरु होते आणि बळीराजा होते, बळीराजाचे गुरु होते। मग ते तर मग एकदा काय झालं, वामन 3 पाऊल जागा मागे आले तिथं, वामन अवतार। आणि त्या वामनानं शुक्राचार्यानं सांगितलं की बळी, हा माणूस चांगला नाही, हा तुला खलास करणारा माणूस आहे आणि त्यामुळं तू ह्या माणसाला 3 पाऊल जागा देऊन त्याचं ऐकू नको। बळीराजे म्हणले, नाही, माझ्या या माझा जो दानशूरपणा आहे त्याला डाग लागत। गुरुचं ऐकलं नाही त्यानं, आणि गुरुचं ऐकलं नाही, त्या ब्राह्मणाला त्या 3 पाऊल जागा देण्याचा वचन दिलं। मग त्यानं 1 पाऊल पृथ्वीवर ठेवला, दुसरा स्वर्गात ठेवला आकाशात, तिसरा कुठं ठेवू सांग म्हणे, आणि 3ऱ्या पाऊल ठुला आणि त्याला बळीराजाला पाताळात घातलं। तर हे असं सांगितलं होतं त्या शुक्राचार्यानं, सांगितलंच नाही तर तो बळीराजा ऐकायला तयार नाहीत, तर त्या झारीत जाऊन बसले ते, आणि झारीत बसल्यानंतर पाणी काही पडायला तयार नाही खाली संकल्पाचं, आणि मग त्या शुक्राचार्यानं काडी घेतली आणि काडी घेऊन त्या याच्यात घातली, झारीत घातली
त्याच्यात शुक्राचार्य होते. शुक्राचार्याचा एक डोळा गेला, तर अजून बी शुक्राचार्याला एकाक्ष म्हणतात. एक डोळा गेला, एक डोळाच होता त्याला. तर डोळा गेला तर चालेल, पण माझ्या गुरुचं माझ्या शिष्याचं भलं झालं पाहिजे असा म्हणणारा गुरु पाहिजे. तसे गुरु फार वेगळे असतात मायबाप हो. आणि तसा गुरु जर मिळाला तर शिस दिये जो गुरु मिले तो बी सस्ता जान. तर असा जर गुरु मिळाला तर मान जरी कापून द्यावं लागली तरी असा गुरु महत्त्वाचा आहे. कारण हा जे जीवन आहे, या जीवनामध्ये माणूस जेव्हा जन्मतो तेव्हा अज्ञानच जन्मतो, पण नंतर माणसाला ज्ञान होत होत चलत राहते. पण ते सगळं ज्ञान होते ते संसाराचं ज्ञान होतं. परमार्थाचं ज्ञान कोणी द्यायला तयार नाही. पण एखादा माणूस एखादा असा असतो गुरु की तो परमार्थाचं ज्ञान देतो. आणि तू कुठून आलास, कुठं जायचं, तुला काय करायचं आहे आणि तुझं भलं कशात आहे हे सांगतो. आणि तसं सांगणारा गुरु हा महत्त्वाचा आहे. घरी येऊन सांगणारा तुम्हाला हा गुरु, वारंवार तुमच्यावर चिडणारा, तुम्हाला बळच म्हणजे एखाद्या आईनं जसं लेकराला औषध आणून पाजावं कडू आणि त्याप्रमाणे कडू औषध पाजणारा गुरु हा अत्यंत महत्त्वाचा असतो. बाबा तसा गुरु ज्याला मिळाला त्याचे 184 योन्या पार होतात. नाही तर ह्या नरदेहामध्ये येऊन त्या माणसाचा काही फायदा होत नाही. ज्याला गुरु भेटला हो. मी अतिशय ह्या पंथामध्ये बरेच चिल्लर माणूस आहे, पण चिल्लर माणूस असून देखील मला हजारो शिष्य आहेत. तर त्या हजारो शिष्याला माझं आज गुरुपौर्णिमेचा दंडोत प्रणाम आणि त्यांना माझ्या लाख शुभेच्छा देतो. आणि इथंच सांगतो, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.